नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, ग्रो स्टुडंट्स या आपल्या आवडत्या यूट्यूब चॅनलमध्ये आपणा सर्वांचे स्वागत आहे। विद्यार्थी मित्रांनो, आज आपल्याकडे ग्रामसेवक या पदाचा 18 तारखेचा पेपर आला होता। तर या परीक्षेमध्ये कशा प्रकारचे प्रश्न परीक्षेमध्ये विचारण्यात आले होते त्या ठिकाणी आज आपण व्हिडिओ घेतलेला आहे। विद्यार्थी मित्रांनो, हा व्हिडिओ सर्वांनी शेवटपर्यंत पाहायचा आहे। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक नक्की करायचं आहे आणि चॅनलवर नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राइब करायचं आहे, कारण की महत्त्वपूर्ण अपडेट या ठिकाणी आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला मिळत राहतील। तरी जास्त वेळ न घेता विद्यार्थी मित्रांनो, आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, पहिला प्रश्न काय होता, हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे आणि 4 पर्याय तुम्हाला दिलेली होती। योग्य उत्तर तुम्हाला निवडायचं होतं। प्रश्न होता की हिमालय हा पर्वत कोणत्या प्रकारचा पर्वत आहे, तर याचं उत्तर होतं बघा पर्याय नंबर 3 वली। हिमालय हा वली या प्रकारचा पर्वत आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, भारतामध्ये कोणकोणत्या खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो। कोणकोणत्या खताचा वापर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो असा प्रश्न तुम्हाला विचारला होता। आणि आपण आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलच्या माध्यमातून ग्रामसेवक कृषी घटक आणि तांत्रिक या नावामध्ये जे व्हिडिओ अपलोड केलेले तर त्याच्यामध्ये हे प्रकार मी तुम्हाला सर्व सांगितलेले। तर त्यासाठी तुम्हाला प्रश्न एवढा अवघड गेला नसेल की भारतामध्ये कोणत्या खताचा वापर मोठ्या प्रमाणात केला जातो, तर त्याचं योग्य उत्तर होतं बघा नत्रयुक्त खताचा। पर्याय नंबर 3 हे त्याचं योग्य उत्तर होतं की नत्रयुक्त खताचा वापर भारतामध्ये मोठ्या प्रमाणात केला जातो। त्यानंतर तिसरा प्रश्न होता बघा, दाजीगंधा हे अभयारण्य कोणत्या राज्यात येते। आता अभयारण्य, नदी, पर्वत ह्या सर्व गोष्टी तुम्हाला कसं त्याची हिंक पाहिजे। तर दाजीगंधा हे अभयारण्य कोणत्या राज्यात येतं, तर त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 3 जम्मू आणि काश्मीर या राज्यामध्ये येतं। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, संगणकाचे आउटपुट डिव्हाइस पुढीलपैकी कोणतं आहे। संगणकाचं जे आउटपुट डिव्हाइस असतं ना ते कोणत्या प्रकारचं आहे असं तुम्हाला विचारलं होतं। 4 पर्याय तुम्हाला दिलेले होते आणि योग्य उत्तर तुम्हाला त्याच्यातून निवडायचं होतं। कीबोर्ड, मॉनिटर, माऊस वरीलपैकी सर्व असे पर्याय होते। तर त्याचं उत्तर होतं बघा पर्याय नंबर 2 मॉनिटर। संगणकाचं आउटपुट जे डिव्हाइस आहे ते कोणतं आहे, तर मॉनिटर आहे। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात। आता ग्रामपंचायत किंवा पंचायत राज याच्यावर आपण बरेचसे व्हिडिओ अपलोड केलेले आणि त्याच्यामध्ये हे सर्व तुम्हाला सविस्तर मी सांगितलेले। सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव कोण असतात बघा, 4 पर्याय होते तुमच्या पुढं, विस्तार अधिकारी, सभापती, त्यानंतर उपसभापती आणि गटविकास अधिकारी। तर या प्रश्नाचं योग्य उत्तर काय येईल बघा, सरपंच समितीचे पदसिद्ध सचिव। तर त्याचं पर्याय नंबर 1 हे त्याचं योग्य उत्तर आहे, विस्तार अधिकारी। त्यानंतर पुढचा प्रश्न होता, राष्ट्रीय डाळिंब संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी आहे। संशोधन केंद्र, त्याच्या जाती, त्यांचे उगमस्थानं हे सर्व आपण आपल्या व्हिडिओच्या माध्यमातून घेतलेलंच आहे। डाळिंब याचं संशोधन केंद्र कोणत्या ठिकाणी, पर्याय नंबर 1 सोलापूर या ठिकाणी त्याचं उत्तर येतं। विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या ग्रो स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल किंवा चॅनलवर नवीन असाल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। तसेच पुढच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन पाहण्यासाठी बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडल्यास त्याला लाईक नक्की करत चला। बघा पुढचा प्रश्न काय आहे, पुढचा प्रश्न होता बघा पंचायत राजवरलाच प्रश्न होता, पंचायत राज व्यवस्थेत अगदी तळपातळीवर म्हणजे शेवटच्या टप्प्यावर कार्यरत असणारी संस्था कोणती आहे। आता पंचायत राज म्हणजे किती टप्पे हे तर तुम्हाला माहिती आहे, त्याच्यापैकी शेवटचा टप्पा म्हणजे शेवटच्या पातळीवर कोणती संस्था येते बघा, पर्याय पहा, ग्रामपंचायत आहे, पंचायत समिती, नगरपालिका आहे, जिल्हा परिषद आहे। यापैकी शेवटच्या स्तरावर म्हणजे तळपातळीवर कोणती संस्था येते, तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 1 ग्रामपंचायत। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, कोकण सदाबहार नावाची जात कोणत्या पिकाची। कोकण सदाबहार ह्या नावाची जात कोणत्या पिकाची असं तुम्हाला विचारलेलं आहे। कोकण विद्यापीठानं कोणकोणत्या पिकामध्ये कशी प्रगती केलेली आहे आपण तुम्हाला सांगितलेलं आहे। कोणत्या अवजाराची निर्मिती केलेली आहे, कोणत्या जातीची निर्मिती केलेली आहे। त्यामध्ये कोकण सदाबहार ह्या नावाची जात आहे ती कोणत्या पिकाची असं तुम्हाला विचारलेलं आहे आणि त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 4 चवळी या पिकाची जाते। पुढचा प्रश्न होता बघा, कोकण रेल्वेची सुरुवात कोणत्या वर्षापासून झाली। IMP प्रश्न आहे, कोकण रेल्वेची सुरुवात कधीपासून झालेली आहे। 4 पर्याय तुमच्या समोर दिलेले आणि योग्य आपल्याला उत्तर त्याचं निवडायचं होतं। तर काय उत्तर होतं मग त्याचं, पर्याय नंबर 4 होतं 1998 पासून। विद्यार्थी मित्रांनो, एखाद्या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडून जर ओघाओघामध्ये गलत होत असेल तर त्या
प्रश्नाचं योग्य उत्तर कमेंट बॉक्समध्ये देण्याचा प्रयत्न करायचा आणि काही शंका असतील तर त्या कमेंट बॉक्समध्ये कळवत चालायचे। व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चालायचे। पुढचा प्रश्न आहे बघा, शेणखतामध्ये किती टक्के नत्र असतं? आता नत्राचं प्रमाण कोणत्या कोणत्या खतात किती टक्के असतं हे मी तुम्हाला ऑलरेडी पहिल्यांदा आपल्या व्हिडिओ सिरीजच्या माध्यमातून सांगितलेलं आहे। ते जर तुम्ही कंटिन्यू पाहत आला असेल, त्यावर अभ्यास करत आला असेल तर तुम्हाला ह्या गोष्टी लगेच कळून जातील। शेणखतामध्ये किती टक्के नत्र असतं बघा, पर्याय काय दिलेले तुम्हाला, 64.6%, 0.5%, 16.0% आणि 46.4%। तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, 0.5% नत्र असतं कशामध्ये? शेणखतामध्ये। पुढचा प्रश्न पहा, मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958चे नाव कधी बदलण्यात आलं? मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958चं नाव कधी बदलण्यात आलेलं आहे असा प्रश्न केलेला आहे। 4 पर्याय आपल्याला दिलेले आणि योग्य उत्तर आपल्याला द्यायचं होतं। तर त्याचं योग्य उत्तर काय असेल? त्याचं योग्य उत्तर होतं पर्याय नंबर 3, 2012 मध्ये। मुंबई ग्रामपंचायत अधिनियम 1958 ह्याचं नाव कधी बदलण्यात आलं? 2012 मध्ये बदलण्यात आलं। पुढचा प्रश्न होता बघा, सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केली? सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे असं तुम्हाला विचारलं होतं आणि 4 पर्याय तुमच्या पुढे दिलेले होते, महात्मा गांधी, महात्मा फुले, राजाराम मोहन राय आणि यापैकी नाही। हे जे समाजसुधारक आहे यांच्याबद्दल मी तुम्हाला पहिलं सांगितलेलं आहे आणि याच्यावर मी सेपरेट व्हिडिओसुद्धा अपलोड केलेले आहे समाजसुधारक या नावानेच। तर या समाजसुधारकाबद्दल भरपूर वेळेस हर परीक्षेमध्ये प्रश्न तुम्हाला उतरत असतो, त्यासाठी हे पाहायलाच पाहिजे। तर सत्यशोधक समाजाची स्थापना कोणी केलेली आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, महात्मा फुले यांनी केलेली। त्यानंतर पुढचा प्रश्न होता बघा, जिल्हा परिषदेमध्ये किती लोकसंख्या मागे एक सदस्याची निवड होते? जिल्हा परिषदेमध्ये किती लोकसंख्या मागे एका सदस्याची निवड होते असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे आणि त्याचे पर्याय तुम्हाला दिलेले। योग्य उत्तर आपल्याला निवडायचं होतं, तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा 40,000 लोकांमागे। जिल्हा परिषदेमध्ये किती लोकसंख्या मागे? तर 40,000 लोकसंख्येमागे एका सदस्याची निवड होत असते। पुढचा प्रश्न होता बघा, हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजेच कोणता रोग होय? शरीरामध्ये हिमोग्लोबिनची जर कमी झाली तर त्याला कोणता रोग झाला असं संबोधलं जातं? बघा पर्याय काय, हिवताप, मलेरिया, रक्तक्षय यापैकी नाही। तर हिमोग्लोबिन कशाशी संबंधित आहे हे तुम्हाला समजलं असेल आणि मग त्याच संबंधित जो पर्याय येईल ते त्याचं उत्तर येईल। तर हिमोग्लोबिनची कमी होणे म्हणजे कोणता रोग होतो? तर रक्तक्षय हे त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न आपण बघूया, माहिती तंत्रज्ञान कायदा कधीपासून अंमलात आला? माहिती तंत्रज्ञान हा जो कायदा आहे हा कधीपासून अंमलात आलेला आहे असा आपल्याला प्रश्न विचारलेला आहे आणि त्याचं योग्य उत्तर आपल्याला द्यायचं आहे। काय असेल? तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर 3, माहिती तंत्रज्ञान कायदा कधीपासून अंमलात आला? तर 2000 पासून अंमलात आलेला आहे। पुढचा प्रश्न काय होता, पिट्स हा जो कायदा आहे कोणत्या वर्षीचा कायदा आहे? पिट्स हा जो कायदा आहे हा कोणत्या वर्षीचा कायदा आहे असा तुम्हाला प्रश्न टाकलेला होता आणि याचं उत्तर नक्की तुम्हाला आलंच असेल। तर पिट्स हा कायदा कोणत्या वर्षीचा आहे? मग बघा पर्यायामध्ये पहा, 1773, 1746, 1784, 1980। तर मग पिट्स हा जो कायदा आहे कोणत्या वर्षीचा आहे? योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 3, 1784चा आहे। पुढचा प्रश्न आपण बघूया, संगणकात माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन कोणतं आहे? संगणक सर्वांना माहिती आहे आणि त्या संगणकामध्ये माहिती साठवायची त्यासाठी सर्वात लहान साधन कोणतं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे। पर्यायामध्ये तुम्हाला दिलेले TB, GB, MB, KB। काय उत्तर असेल? संगणकामध्ये माहिती साठवण्यासाठी सर्वात लहान साधन कोणतं आहे? पर्याय नंबर 4, KB म्हणतो आपण त्याला। पुढचा प्रश्न आपण बघूया, पंचायत समिती यामधील दुवा कोणता आहे? पंचायत समिती यामधील दुवा कोणता आहे? बघा, जिल्हा परिषद व राज्य सरकार, जिल्हा परिषद व तालुका, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत आणि वरीलपैकी सर्व। तर पंचायत समिती, आता हे त्रिस्तरीय पंचायत राज आपलं कोणतं? त्रिस्तरीय। त्याच्यामध्ये पंचायत समिती कोणाकोणामधला दुवा राहील? मग पर्याय नंबर 3, जिल्हा परिषद व ग्रामपंचायत। पंचायत समिती ह्यो कशामधील दुवा आहे? तर जिल्हा परिषद व ग्रामपंचायत, म्हणजे उत्तर राहील पर्याय नंबर 3। पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण शेवटी केव्हा वाढविले? आता महाराष्ट्र शासनाने महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये आरक्षण तर वाढवलेलं आहे, पण कोणत्या साली वाढवलं असा त्यांनी प्रश्न आपल्याला विचारलेला आहे। आता किती टक्के आरक्षण वाढवलेलं आहे, पहिले किती टक्के होतं, असेही प्रश्न आपल्याला येतात। परंतु त्यापैकी त्यांनी काय विचारलं की महिलांसाठी स्थानिक स्वराज्य संस्थेचं आरक्षण शेवटी
केव्हा वाढवले? मग त्याचं उत्तर काय असेल? पर्याय नंबर 2, 2011मध्ये वाढवलेलं आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न होता पहा, महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदी खोरे कोणते? महाराष्ट्राचा जो पठारी प्रदेश आहे आणि त्याच्यावरील सर्वात लहान म्हणजे कोणत्या नदीचे खोरे आहे सर्वात लहान? बघा, गोदावरी, नर्मदा, तापी यापैकी नाही. तर महाराष्ट्र पठारावरील सर्वात लहान नदी खोरे आहे पर्याय नंबर 3, तापी या नदीचे खोरे सर्वात लहान आहे महाराष्ट्र पठारावर. पुढचा प्रश्न आहे पहा, मातीला लाल रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? असे प्रश्न तर तुमचे चुकणारच नाही, कारण मातीला लाल रंग, मातीला काळा रंग, तर मातीला लाल रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो असा प्रश्न तुम्हाला आलेला आहे आणि त्याचं उत्तर तुम्हाला द्यायचं आहे. बघा काय पर्यायामध्ये काय दिलेले पहा, कार्टज दिलेले आहे, कॅल्साईट दिलेले आहे, हिमेटाईट दिलेले आहे आणि जिप्सम दिलेले आहे. तर मातीला रंग कोणत्या घटकामुळे प्राप्त होतो? तर त्याचं उत्तर आहे पर्याय नंबर 3, हिमेटाईट. हिमेटाईट या घटकामुळे काय होतं? मातीला लाल रंग प्राप्त होतो. पुढचा प्रश्न आहे पहा, महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असलेल्या डोंगर रांगा कोणत्या आहेत? ईशान्य दिशेला असलेल्या डोंगर रांगा महाराष्ट्राच्या कोणत्या आहे पहा? सातपुडा पर्वतरांगा, हरिश्चंद्र बाळाघाट पर्वतरांगा, दरकेशा आणि यापैकी नाही. तर महाराष्ट्राच्या ईशान्य दिशेला असलेल्या पर्वतरांगा कोणत्या आहे? पर्याय नंबर 3 आहे, त्याचं उत्तर आहे दरकेशा. त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया. पुढचा प्रश्न आहे बघा, दारिद्र्य ही पुढीलपैकी कोणत्या प्रकारची समस्या आहे? दारिद्र्य असतं माणसाच्या पाठीमागे आणि ही जी समस्या आहे, दारिद्र्य ही जी समस्या आहे ती कोणत्या प्रकारची समस्या आहे? बघा पर्याय काय? मानसिक, सामाजिक, राजकीय, भौगोलिक. तर दारिद्र्य ही जी समस्या आहे ही कोणत्या प्रकारची समस्या आहे? तर ही आहे बघा सामाजिक, पर्याय नंबर 2 हे त्याचं उत्तर आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी किती टक्के आरक्षण देण्यात आले? आरक्षणावर आलाच प्रश्न. मी तुम्हाला पहिल्याच वेळेस सांगितलेलं होतं की कशा पद्धतीने प्रश्न हिंडून फिरून टाकले जातात. महाराष्ट्रामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थांत महिलांसाठी किती टक्के आरक्षण देण्यात आलं? बघा पर्याय काय? 33%, त्यानंतर 37%, त्यानंतर 30% आणि त्याच्यानंतर ते 50%. तर त्याचं योग्य उत्तर काय आहे? 50%. पुढचा प्रश्न आहे बा, प्रथिनाचे सर्वात जास्त प्रमाण कशामध्ये असतं? प्रथिनाचं सर्वात जास्त प्रमाण विचारलं तुम्हाला कशामध्ये असतं? मग बटाटे, सोयाबीन, भुईमूग, गहू. विद्यार्थी मित्रांनो, अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा आणि व्हिडिओ आवडत असेल तर त्याला लाईक नक्की करत चला. बघा कशामध्ये मग प्रथिनाचं सर्वात जास्त प्रमाण? सर्व विद्यार्थ्यांना प्रश्नाचं उत्तर आलेलं असेल. पर्याय नंबर 2 त्याचं उत्तर आहे सोयाबीन. सोयाबीनमध्ये काय आहे? प्रथिनाचं प्रमाण सर्वात जास्त आहे. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे बघा, महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती? विधानसभा, विधान परिषद, लोकसभा, राज्यसभा याच्यामधले जे सदस्य असतात हे तुमच्या मुखपाठ असणं गरजेचं आहे. महाराष्ट्र राज्य विधान परिषदेतील एकूण सदस्य संख्या किती आहे? तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, 78 आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया. मातीची आम्लता दाखवणाऱ्याला कोणती संज्ञा आहे? मातीची आम्लता आणि विम्लता हे तुम्हाला माहिती आहे. मग मातीची आम्लता जे दाखवतो त्या दाखवणाऱ्याला कोणती संज्ञा आहे? कशाने ओळखलं जातं? जमिनीचा पोत, जमिनीचा सामू, जमिनीचा पोयटा किंवा यापैकी नाही. तर मातीची आम्लता दाखवणाऱ्याला कोणती संज्ञा आहे? तर सामू संज्ञा आहे. आपल्याला माहिती आहे जमिनीचा सामू, त्याला pH आपण म्हणतो. पुढचा प्रश्न बघा, महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहे? आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने महाराष्ट्रामध्ये म्हणजे त्यापासून अर्थार्जन्य केल्या जातं. महाराष्ट्रातील आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कोणती आहे? सदाहरित वने, पानझडी, काटेरी यापैकी नाही. तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर 2, पानझडी वने. जी पानझडी वने आहे ही कशी आहे? आर्थिकदृष्ट्या महत्त्वाची वने कुठं? महाराष्ट्रामध्ये. पुढचा प्रश्न पहा काय होता? पुढचा प्रश्न IMP होता बघा, सुवर्णदुर्ग हा किल्ला पुढीलपैकी कोणी बांधला? पर्याय तुम्हाला दिलेली होती आणि सुवर्णदुर्ग हा किल्ला कोणी बांधलेला आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. आदिलशाह, निजामशाह, शिलाहार राजा यापैकी नाही. तर सुवर्णदुर्ग कोणी बांधला होता हे आपल्याला माहीत पाहिजे. तर सुवर्णदुर्ग हा जो किल्ला आहे हा पर्याय नंबर 3 शिलाहार राजा यांनी बांधलेला आहे. पुढचा प्रश्न काय होता बघा, खेड्यात जन्म मृत्यूची नोंद कोण करतो? सिंपल प्रश्न आहे, सर्वांच्या उत्तर पाठ असायला पाहिजे. खेड्यात जन्म मृत्यूची नोंद करतो पर्याय नंबर 1 ग्रामसेवक हाच करतो. तलाठी करत नाही, कोतवाल करत नाही, पोलीस पाटील करत नाही. तर जन्म मृत्यूची नोंद करणारा कोण आहे? ग्रामसेवक आहे. पुढचा प्रश्न आपण बघूया.
पुढचा प्रश्न होता, खालीलपैकी शिखर संस्था कोणाला म्हटली जाते? शिखर संस्था ज्या 3 संस्था आहे, काय, जिल्हा परिषद, पंचायत समिती, ग्रामपंचायत, यापैकी शिखर संस्था कोणाला म्हटले जातं? बघा पर्याय काय दिले, जिल्हा परिषद, तालुका पंचायत, ग्रामपंचायत, नगरपंचायत. योग्य उत्तर काय असेल? पर्याय नंबर 1 जिल्हा परिषद. जिल्हा परिषदेला काय म्हटलं जातं? शिखर संस्था असं म्हटलं जातं. पुढचा प्रश्न बघा काय होता, अंकलेश्वर हे ठिकाण पुढीलपैकी कशासाठी प्रसिद्ध आहे? अंकलेश्वरमध्ये काय प्रसिद्ध आहे? हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय बघा, लोहखान, त्यानंतर खनिज निर्मिती, पेट्रोलियम आणि यापैकी नाही. तर याचं योग्य उत्तर काय येईल की अंकलेश्वर हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे? तर पेट्रोलियमसाठी प्रसिद्ध आहे. पुढचा प्रश्न बघा आहे, खालीलपैकी कोणते खरीपाचे पीक नाही? खरीपाचे पीक नाही, रब्बी पिकं, खरीप पिकं, उन्हाळी पिकं, हे काय काय तुम्हाला सर्व माहिती आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला पर्याय दिलेले आहे आणि त्यापैकी काय विचारलेलं आहे? खरीपाचं पीक कोणतं नाही आहे? बाजरी, भुईमूग, तांदूळ, हरभरा. मग कोणतं पीक खरीपाचं नाही आहे याच्यामध्ये? पर्याय नंबर 4, कारण हरभरा हा रब्बीमध्येच येत असतो. म्हणून उत्तर काय येईल? हरभरा हे पीक खरीपाचं पीक नाही. पुढचा प्रश्न आपण बघूया, विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती? विनोबा भावे जी भूदान चळवळ त्यांनी सुरू केली होती ती कोणत्या वर्षी सुरू केली होती असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे. पर्याय दिलेले बघा, 1950, 51, 52, 53. यापैकी आपल्याला काय करायचं? योग्य उत्तर द्यायचं की विनोबा भावे यांनी भूदान चळवळ कोणत्या वर्षी सुरू केली होती. काय असेल त्याचं योग्य उत्तर? तर त्याचं योग्य उत्तर असेल बघा विद्यार्थी मित्रांनो, पर्याय नंबर 3. सन 1952 त्यांनी काय केलं होतं? भूदान चळवळ सुरू केली होती. कोणी? विनोबा भावे यांनी. पुढचा प्रश्न काय होता बघा, ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधित कलम कोणते आहे? जे ग्रामीण पंचायत राज ना यांच्या संबंधात कलम विचारलेलं तुम्हाला, कोणत्या कलमानुसार ग्रामपंचायत अस्तित्वात आलेली असाही प्रश्न तुम्हाला येऊ शकतो. मग इथं काय विचारलेलं आहे? ग्रामीण पंचायत राज ह्याच्या संबंधित कोणतं कलम आहे? कलम आहे बघा 40, पर्याय नंबर 2 कलम 40. हे कशासाठी आहे? तर ग्रामीण पंचायत राज यांच्या संबंधित आहे, कलम 40. पुढचा प्रश्न आपण बघूया, सरपंच उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? IMP प्रश्न आहे, बऱ्याच वेळेस विचारला जातो. सरपंच व उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाते? पहा पर्याय पहा काय आहेत, जिल्हा परिषद सदस्य, जिल्हा अधिकारी, ग्रामपंचायत सदस्य आणि राज्य सरकार. तर सरपंच आणि उपसरपंच यांची निवड कोणाकडून केली जाईल? तर त्याचं योग्य उत्तर येईल बघा पर्याय नंबर 3, ग्रामपंचायतचे जे सदस्य असतात तेच सरपंच उपसरपंच यांची निवड करतात. तरी विद्यार्थी मित्रांनो, हे होते बघा 18/6/2024 रोजी झालेल्या ग्रामसेवक भरती परीक्षेचा परीक्षा पेपर. त्यानंतर दुसरे पेपर झाल्यानंतर त्याच्या प्रश्नपत्रिका आपल्याला जर अवेलेबल झाला तर त्याचेसुद्धा आपण व्हिडिओ टाकणारच आहोत. त्यासाठी चॅनलवरती काय करा, पहिल्यांदा जर आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, तसेच बेल आयकॉनला ऑलवर सिलेक्ट करून ठेवा की काय उद्याच्या व्हिडिओचं नोटिफिकेशन लगेच तुम्हाला भेटून जाईल. हा व्हिडिओ आवडला असेल तर त्याला नक्कीच व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबूया, भेटूया उद्याच्या व्हिडिओमध्ये अशाच प्रकारची नवीन अपडेट घेऊन. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद मित्रांनो.